सवये भगवान वेद समस्त गुहा उपासितो यज्ञ पुरुष पुराण परावरेशो मनसैव विश्व सृजरुद्यवती समाधान मिळालं नाही. नारदाने सांगितलं कसं मिळेल? ज्याच्यामध्ये खरं समाधान आहे ते तुम्ही केलं नाही. माणसाच्या जीवनात खरं समाधान आहे भगवंताच्या कथेमध्ये, भगवंताच्या भजनामध्ये. मोक्षाचं साधन आहे, निर्मल ज्ञान भगवत भक्तीमध्ये मिळतं. व्यास महर्षी, तुमची दृष्टी अचूक आहे, तुमची कीर्ती पवित्र आहे, आपण सत्यव्रती दृढव्रती आहात. तुमच्या समाधीच्या योगाने संपूर्ण जीवमात्राला बंधनातून मुक्त करण्याची तुमच्या ताकद आहे. तुम्ही एक काम करा, अचिंत्य भगवंताच्या लीलेचं स्मरण करा. जो मनुष्य भगवंताच्या लीला व्यतिरिक्त दुसरं काही सांगण्याची इच्छा करतो तो मनुष्य भेद बुद्धी मनुष्य त्याने त्याच्या इच्छेने निर्माण केलेल्या अनेक नामरूपाच्या फेऱ्यामध्ये अडकतो. महाराज, तुम्हाला जर समाधान पाहिजे असेल तर तुम्ही एक काम करा. काय करा? भागवताची कथा लिहा. विद्वानाचं म्हणणं असं आहे, मनुष्याने केलेलं तप, वेद अध्ययन, यज्ञाचं अनुष्ठान, स्वाध्याय, ज्ञान, दान याचा एकमेव उद्देश असला पाहिजे की पुण्यकीर्ती भगवान श्रीकृष्णाची प्राप्ती. आणि त्या भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी तुम्ही त्याची लीला वर्णन करा. बघा ना, मी मागच्या कल्पामध्ये माझ्या पूर्वजन्मामध्ये मी एक वेद संपन्न ब्राह्मणाच्या दाशीचा मुलगा होतो. एका पावसाळ्यात काही योगीजन तिथे येतात, चातुर्मास करतात आणि लहानपणीच त्या योगीजनाची सेवा करण्याचं सौभाग्य मला मिळालं. त्या योगीजनाच्या मुखातून मी भागवताची कथा श्रवण केली आणि त्याचा परिणाम आज मी ब्रह्मर्षी ब्रह्मदेवाचा मुलगा म्हणून जन्माला आलो.